विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे। विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची सुद्धा शक्यता आहे। मात्र अवघ्या 7 दिवसांच्या या अधिवेशनामध्ये खरंच नेमके किती प्रश्न मार्गी लागणार हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार काल झालाय, मात्र खातेवाटप अद्यापही झालेलं नाहीये। खातेवाटपाला आणखी 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। आज सकाळी 11 वाजता या अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल। शपथविधी राहिलेल्या काही आमदारांना आज सुरुवातीला शपथ सुद्धा दिली जाईल आणि त्यानंतर नव्या मंत्र्यांचा परिचय होईल। आजच पुरवणी मागण्या मांडल्या जातील। किती पुरवणी मागण्या मांडणार याकडे सुद्धा राज्याचं लक्ष आहे। आज काही शासकीय विधेयकं सुद्धा मांडली जातील। आज ईव्हीएम मुद्द्यावरून विरोधक हे आक्रमक होणार असल्याचं कळतंय। तसंच परभणीमधलं हिंसक आंदोलन, त्यानंतर पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन यावरून सुद्धा सरकारला विरोधक जाब विचारतील। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, आजपासून हे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। 7 दिवसांचं अधिवेशन असल्याचं कळतंय। काय नेमका आजचा दिवसातला कार्यक्रम आहे? यामिनी, खरं तर कालच ज्यावेळेस विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला पत्रकार परिषद घेऊन, त्यावेळेस त्यांना प्रामुख्याने मुद्दे उपस्थित केले होते की सत्ताधारी पक्षाचं सध्या राज्याकडे लक्ष नाहीये, राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे यांचं दुर्लक्ष आहे आणि त्यामुळेच पत्रकार परिषदेवर आम्ही बहिष्कार टाकत होतो। याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांना काही मुद्दे मांडले, ते म्हणजे परभणीमध्ये जे कस्टोडियल डेथ झाली आहे त्यासोबतच त्या ठिकाणी जे आंदोलन झालं आणि त्यानंतर जो कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांना राबवलं यावर त्यांना प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यासोबतच मरखडवाडीतला जो प्रयोग झाला होता त्या ठिकाणी देखील अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ते जबरदस्तीने गुन्हे दाखल केलेत असंही विरोधकांचं म्हणणं होतं। आणि शेतकऱ्यांचा वेगवेगळे प्रश्न आहेत, अशा सगळ्या विविध मुद्द्यांवर काल पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना कालच्या चहापानावर बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यानंतर आज सुद्धा आपण पाहणार आहे की आज सुरुवातीलाच विरोधकांची पहिली बैठक होणार आहे विधिमंडळामध्ये आणि त्यानंतर विरोधक पायऱ्यांवरून आंदोलन करणार आहेत। प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीनं प्रत्येक वेळेला संख्या असते आमदारांची, ती संख्या मात्र आपल्याला पायऱ्यांवर पाहायला मिळणार आहेत। अगदी काही तोटके मोठके आमदार जे आहेत ते त्या ठिकाणी असतील। मुळात किती आमदार आज हजर राहत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यानंतर खऱ्या अर्थानं कामकाजाला सुरुवात होईल आणि कामकाज सुरू झाल्यानंतर 11 वाजता सुरुवातीला सर्व जे नवीन मंत्री आता सभागृहामध्ये आलेले आहेत त्यांची ओळख त्या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची ओळख करून देतील आणि त्यानंतर काही विधेयकं मांडली जातील। आज महत्त्वाची बाब अशी आहे, पुरवणी मागण्या देखील आज मांडण्यात येणार आहेत। किती कोटींच्या त्या पुरवणी मागण्या असणार आहेत, काय काय त्यामध्ये असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि त्यानंतर जे काही आपले सदस्य आहेत विधिमंडळातले ज्यांचं काही निधन झालेलं आहे काही महिन्यांपूर्वी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल आणि त्यानंतर आजचं कामकाज संपताना पाहायला मिळेल। आजच्या एकंदरीतच कामकाजामध्ये विरोधकांची काय भूमिका असणार, विरोधक कशा पद्धतीने आंदोलन करतायत आणि मुळात आज किती आमदार हजर राहत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। यामिनी, अगदी निलेश, त्यामुळे विरोधकांची विरोधी बाकांवरती असलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा ते आक्रमक होतील अशी शक्यता सध्या दिसते। खूप खूप धन्यवाद आताच्या या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।